इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास भाग 1. घटक संसर्गजन्य रोग व रोगप्रतिबंध. उपघटक संपर्कामुळे रोगप्रसार. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 0.9510. अध्ययन निष्पत्ती विधान: स्वच्छता, आरोग्य, कचरा, आपत्ती, आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण, भूमी, इंधन, जंगले इत्यादी यांचे मार्ग सुचवतात आणि मागास व वंचितांविषयी संवेदनशीलता दाखवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत. खरूच, नाईटा यांसारखे त्वचारोग एकाकडून दुसऱ्याला कसे पसरतात याची माहिती आपण घेऊया. मॅडम, जर आपण अशा आजारी व्यक्तीला हात लावला तर आपल्यालाही तो रोग होतो का? चांगला प्रश्न आहे अंजली. फक्त हात लावल्याने नाही, तर आजारी व्यक्तीचा रुमाल, टॉवेल किंवा कपडे वापरल्यामुळे हे जंतू आपल्या शरीरात शिरतात. यालाच संपर्कामुळे पसरणारे रोग म्हणतात. मॅडम, पण मग वर्गात एखाद्याला असा आजार असेल तर मुलांनी त्याच्याशी खेळणं बंद केलं पाहिजे का? त्याला लांब बसवायचं का? अजिबात नाही. ती आपली मित्र किंवा मैत्रीण आहे. आपल्याला रोगाचा तिरस्कार करायचाय, रुग्णाचा नाही. आपण त्यांच्याशी बोलू शकतो, पण फक्त त्यांच्या वैयक्तिक वस्तू, रुमाल, बॉटल, स्कार्फ वापरणं टाळलं पाहिजे. अरे बापरे, म्हणजे मैदानावर खेळून आल्यावर मित्राचा टॉवेल वापरणं चुकीचं आहे तर? अगदी बरोबर. प्रत्येकाने स्वतःचा रुमाल आणि टॉवेल वापरला तर हे रोग पसरणारच नाहीत. अंजली, वर्गप्रमुख म्हणून तू काय करशील? मॅडम, मी वर्गात सर्वांना सांगेन की वस्तू वेगळ्या ठेवा, पण मन जोडून ठेवा. आपण एकमेकांच्या वस्तू न वापरताही चांगली मैत्री करू शकतो. शाब्बास. तर आजपासून आपला नियम काय? स्वतःची स्वच्छता पाळूया, रोग प्रसार टाळूया.